गेल्या आठवड्यामध्ये हिंदी सक्तीवरती जोरदार आंदोलन करताना परराज्यातल्या एका राजकारण्याने अशी कॉमेंट केली की तुम्ही महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने अमराठी उद्योजकांनी घडवला, त्यांनीच खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला सबल केलं. हे ऐकल्यानंतर आपण मराठी म्हणून आपल्या राग आला, आपण आदरापट केली, मलासुद्धा राग आला मराठी म्हणून. परंतु नंतर शांत बसून ज्यावेळी आपण त्याच्यावरती रिफ्लेक्ट करतो त्यावेळी असं वाटलं की हे जे बोलला ते वाईट असलं, बोचणारं असलं तरीसुद्धा चुकीचं नाही आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रामधल्या 100 उद्योजकांची नावं काढून बघा ना, आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती मराठी आहेत. अगदी हाताच्या बोटावरती मोजणे आहेत की मराठी लोक आहेत. ही गत का झाली, ही अवस्था का झाली? कारण आपण मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही. आपण सातत्याने जॉब शोधतो, सिक्युरिटी शोधतो, आणि मग दुसरा कोणतरी बोलल्यानंतर आपल्याला राग येतो. ही सिच्युएशन जर का उलटवायची असेल तर पुढच्या 10-20 वर्षामध्ये करूया आपण मराठी उद्योजक तयार, आणि मग त्याच्यातनं आपण उत्तर देऊ शकतो. नुसती आदळआपट करून उत्तर देऊन काही होणार नाही.